हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण डबल कटोरी ब्लाऊजची या व्हिडिओमध्ये स्टिचिंग बघणार आहोत. लाईव्हमध्ये कटिंग केली आहे आपण. तर अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार होणार आहे. तर हा साडीतला ब्लाऊज पीस आहे. यानुसार बघू शकता, तो एकदम असं सिल्कचं कापड आहे. त्यापासून आपण हा ब्लाऊज बनवला आहे. तर यामध्ये आपण डबल कटोरीचं पॅटर्न टाकलं आहे. ते बघा, हा बॅक साईड आहे. बॅक साईडला देखील बघू शकता तुम्ही, ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता किती छान आली. तर याच ब्लाऊजची स्टिचिंग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जे कोणी कटिंग बघितली नसेल डबल कटोरी ब्लाऊजची, तर आपण लाईव्हमध्ये कटिंग केली, व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, नक्की जाऊन चेक करा. तर चला, आता आपण या ब्लाऊजची जी स्टिचिंग आहे ती बघणार आहोत यापुढे या व्हिडिओमध्ये. तर हा ब्लाऊजचा आपला फायनल लुक आहे. अशा पद्धतीने ब्लाऊज तयार होणार आहे. तर चला आता स्टिचिंग बघू. ते हे बघा, सर्व पॅटर्न मी कट करून घेतले आहे अस्तर आणि मेन फॅब्रिकवर. आता सर्वात अगोदर आपण कटोरी स्टिच करायला घेणार आहोत. तर हे बघा, कटोरीचे मी हे पार्ट घेते, दोन्ही कट झालेली. ते अगोदर आपल्याला असे समोरासमोर ठेवायचे पार्ट, कारण उलटसुलट होऊ नये त्यासाठी. हे बघा, खाली देखील हे बघा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचे. तर उलट झाले, मी पुन्हा एकदा सरळ करून घेईल त्याला. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण यावर फॅब्रिक म्हणजे जे मेन ब्लाऊजचा पीस आहे तो ठेवून घेऊ. आता हे सर्व आपण असे व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे. ब्लाऊजचा पीस साडीमधला असल्यामुळे खूप सुळका पीस आहे, तरी पण ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता तुम्ही किती छान आली. तर हे बघा, असं व्यवस्थित आपल्याला पूर्ण जे टक्स आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. म्हणजे जे पूर्ण कटोरीचा जो भाग आहे खालचा, तो सर्व अस्तरचा आपल्याला मेन फॅब्रिकला म्हणजे ब्लाऊज पीसला जॉईन करून घ्यायचा आहे. तर मी तो जॉईन करून घेतला आहे. एक्स्ट्राचं जे सर्व कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. अस्तर कट टू कट करायचं आहे. पण आपण जेव्हा ते मेन फॅब्रिकवर म्हणजे ब्लाऊज पीसवर ठेवतो, तेव्हा ब्लाऊज पीस आपल्याला एक्स्ट्राच कट करायचा असतो. कारण हे बघा, स्टिचिंगमध्ये असं थोडं इकडे तिकडे होतं, त्यासाठी आपल्याला ब्लाऊज पीस एक्स्ट्राच ठेवायचा आहे. आता हा खालचा पार्ट झाला आहे. आता कटोरीचा वरचा गळ्याकडचा जो पार्ट आहे तो देखील अस्तरचा आपण मेन फॅब्रिकला जॉईन करून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेते व्यवस्थित. हे बघा, आपण आता कटोरी जॉईन करून घेतली मेन फॅब्रिकला अस्तरची. तर आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी असं कट करून घेते. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा, सर्व कापड कट करून घेतलं आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला हे पार्ट असे जॉईन करून घ्यायचे. तर अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन व्यवस्थित आपल्याला कट टू कट जॉईन करायचे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित जॉईन करून घेते. त्यावर डबल शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. त्यानंतर टक्स देखील स्टिच करायचं आहे. ते बघा, टक आपण कट केला आहे त्यावरच असं पाऊण इंचाची 2 लाईन इतकी शिलाई मार्जिन घेऊन टक्सला देखील शिलाई देऊन घेते. डबल शिलाई द्यायची आहे. ब्लाऊजच्या प्रत्येक पार्टला आपल्याला डबल शिलाई द्यायची असते. हे बघा, अशा पद्धतीने आपली डबल कटोरी तयार झाली आहे. बघू शकता किती छान पॉप आला आहे. आता आपण साईडचा पार्ट आहे तो देखील घेऊ. तर हे बघा, इथे मी हा साईडचा पार्ट घेतला आहे. याला देखील अस्तरने असं स्टिच करून घेतलं आहे मेन फॅब्रिकला. आता आपण हे एकावर एक व्यवस्थित ठेवून आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन स्टिच करून घेते. हे बघ, डबल शिलाई देऊन घ्यायची त्यावर आपल्याला पुन्हा एकदा. त्यानंतर आता आपण क्रॉसपट्टी घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपले तयार झाले. आता आपण क्रॉसपट्टी घेणार आहे. क्रॉसपट्टी देखील सरळवरती सरळ ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन टीप देऊन घ्यायची आपल्याला. हे बघा, थोडं साडीतला पीस असल्यामुळे थोडं सुळका आहे, त्यामुळे ते शिलाईला थोडं हळूवार पद्धतीने शिवावं लागतं. तर हे बघा, आता खालून आपण अस्तरची क्रॉसपट्टी जॉईन करणार आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपण अस्तरची देखील क्रॉसपट्टी स्टिच करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने अस्तरची देखील क्रॉसपट्टी जॉईन करून घेतली. त्यावर पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीपने फिनिशिंग छान येते. तर हे बघा, त्यानंतर अशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचे आणि आपल्याला अस्तरची क्रॉसपट्टी आणि मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी अशी एकावर एक ठेवून आतमध्ये सर्व कापड जाऊ द्यायचे.
आणि शिलाई देऊन घ्यायची. शिलाई देताना काळजी घ्यायची की जे आतमधलं कापड आहे ते आपल्या शिलाई खाली येणार नाही. आता हे असं ओपन करायचं आहे. याने काय होते, आपली जी शिलाई आहे ती आतमध्ये जाते, वरतून दिसत नाही, त्यामुळे फिनिशिंग छान येते. आता हे बघा एक्स्ट्राचं मी थोडं कट करून घेते. आता आपण इथं आय हुक पट्टीसाठी पट्टी घेऊन पट्टी अटॅच करून घेऊ. हे बघा आय हुकसाठी पट्टी घेतली मी. आता इथं अशी अटॅच करून घेते. खालून अर्धा इंच अशी फोल्ड करून घेतली आणि अर्धा इंचावर शिलाई मार्जिन देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने. पुन्हा त्यावर एक दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप देऊन घेतली आहे. आता तर ते असे फोल्ड करून आपल्याला आतमध्ये अशी परत पुन्हा एक टीप देऊन घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कापड सेट करत आपल्याला टीप देऊन घ्यायची. हाय पट्टी जॉईंट करून घेतली. आता आपण सेम याच पद्धतीने दुसरा देखील पार्ट तयार करून घेऊ. त्या अगोदर आपण बॅक पार्ट घेऊ. बॅक पार्ट देखील आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची कमरच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला. तर हे बघा सरळवरती सरळ ठेवून घेतला आहे बॅक पार्ट. पिनअप करून घेते त्याला. पिन केल्यानंतर खालून कमरच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने देऊन शिलाई देऊन अशा पद्धतीने मी बॅक पार्ट तयार करून घेतला आहे. बॅक पार्टला टक्स देखील देऊन घेतले. त्यानंतर स्लीव घेतली. स्लीव देखील जॉईंट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने भाग उलटसुलट होऊ नये त्यासाठी मी असे स्लीव जॉईंट करून घेतली. त्यानंतर आता हे बघा आपल्याला एक पार्ट घ्यायचा आहे आणि सरळवरती सरळ ठेवून असा आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन असे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. हे बघा गळ्याची साईड गळ्याच्या साईडने आणि आर्महोलची साईड आर्महोलच्या साईडने आली पाहिजे. त्यानंतर आपण आता स्लीव जॉईन करण्यासाठी हे साईडचे चेक करून घेऊ. तर त्यानंतर आता स्लीव घेऊ. स्लीवचा सेंटर काढायचा आहे आणि जो खोलगट भाग आहे तो पुढच्या साईडने आला पाहिजे. त्यासाठी ती स्लीव घेते मी. तर हे बघा खोलगट भाग हा पुढच्या साईडने येईल, म्हणजे ज्या साईडने कटोरी तिकडनं आपला हा खोलगट भाग येईल. आता अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी अशी स्लीव जॉईंट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने स्लीव जॉईंट करून घेते. त्यानंतर पुन्हा त्यावर एक शिलाई द्यायची, डबल शिलाई द्यायची आपल्याला. त्यानंतर दुसरा साईडचा पार्ट देखील सेम त्याच पद्धतीने मी असे स्लीव जॉईंट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित स्लीव जॉईंट करून घ्यायची. यावर देखील आपल्याला डबल टिप द्यायची. तर मी यावर डबल टिप देऊन घेते. एक साईडचा पार्ट आपण जॉईंट केला आहे, सेम या दुसऱ्या साईडचा देखील पार्ट याच पद्धतीने जॉईंट करायचा. आता आपण यावर फिटिंगची शिलाई देणार आहे. तर हे बघा असा पार्ट ठेवून घेतला आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली, त्यामुळे 1.5 इंच मार्किंग करून घेते आणि अशा पद्धतीने शिलाई त्यावर देऊन घेते. इथं दंडघेर चेक करून दंडघेरवर मार्किंग करते. तर आता आपण यावर शिलाई देऊन घेऊ आणि सेम याच पद्धतीने दुसरा देखील पार्ट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हे बघा जशी मार्किंग केली त्यावर मी शिलाई देऊन घेते. व्यवस्थित कापड सेट करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. कुठेही चुनी नाही पडली पाहिजे याची काळजी घ्यायची. तर हे बघा शिलाई देऊन घेतली. आता सेम दुसऱ्या साईडचा पार्ट तयार करून